नमस्कार. टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण तेल, तूप, बटर, लोणी, दही न वापरता घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये खूप कमी खर्चामध्ये भांड्यांचा अजिबात पसारा न करता व्हॅनिला फ्लेवरचा टी टाईम केक बनवणार आहे. बनवायला अगदी सोपा केक आहे. मऊ लुसलुशीत जाळीदार केक या पद्धतीने तयार होतं आणि हा एगलेस केक आहे. मी गॅसवरती बेक केलेला आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. केक बॅटर बनवण्याच्या अगोदर आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. इथं गॅसवरती मी लो फ्लेमवरती पातेलं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे केक टिनला आपल्याला बटर पेपर किंवा तेल आणि मैदा लावून केक टिन तयार करून घ्यायचं आहे. इथं एका बाउलवरती मी चाळणी ठेवली आणि चाळणीमध्ये सपाट असं भरलेला 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्यानंतर 1 कप इथं मी पिठी साखर घेतलेली आहे. ही रेग्युलर साखर आहे, ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे. आता हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे तो फ्रेश वापरायचा, म्हणजे केक आहे तो अगदी छान असा मस्त फुलला जातो. सगळं इथं मी चाळून घेतलेलं आहे. आता इथं मी दूध गरम करून थंड केलं आणि थंड केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून घेतला, म्हणजे दुधाला अगदी छान साई येते. नाहीतर फ्रेश दुधावरची आपल्याला अर्धा कप साई घ्यायची आहे. बरोबर अर्धा कप साई इथं मी घेतलेली आहे. साखर बारीक केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच हे चाळलेलं सगळं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा कप जी आपण दुधाची साई घेतली आहे ती सगळी घालायची आणि इथं मिल्क पावडरचं छोटं पॅकेट आहे ते सगळं घालायचं आहे आणि वजनी प्रमाणात ते 15 ग्रॅम आहे. यामध्ये 1 कप मी दूध घेतलेलं आहे, त्यातलं अर्धा कप दूध घालून घेतलं. 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचे आहेत आणि 4 ते 5 थेंब पिवळ्या कलरचे घालायचे आहेत. व्हॅनिला इसेन्स नसेल तर 4 ते 5 विलायचीची पावडर करून घातली तरीही चालेल. आता हे सगळं मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं तर हे बॅटर जे आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे, म्हणून पुन्हा राहिलेलं सगळं दूध मी यामध्ये घालून घेतलं. थोडंसं सुरुवातीला इथं मिक्स केलं, तर मिक्सर चालू बंद करत मिक्सरला अगदी थोडंसं हे फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त प्लेन एकसारखं बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे. तयार बॅटर इथं मी या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. मैदा आणि साखर चाळलेलं भांडं होतं त्यामध्ये सगळं बॅटर मी इथं काढून घेतलं. त्यानंतर 2 टेबलस्पून इथं मी कलरफुल अशी तुटी फुटी घेतलेली आहे. त्यातली 1 टेबलस्पून तुटी फुटी या मिश्रणामध्ये घालून घेतली आणि पाव लिंबाचा रस घालायचा आहे. आपल्याला फक्त हे बॅटर फुलण्यासाठी लिंबाचा रस घालायचा आहे. जास्त आंबट होईल असं लिंबू घालायचं नाही. लिंबू घातल्यानंतर अजिबात वेळ न घालवता पटकन असं हे बॅटर फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेल्या केक टीनमध्ये हे सगळं बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. बॅटर इथं सगळं घालून घेतलेलं आहे. त्यानंतर वरून असं आपल्याला बॅटर जे आहे ते एकसारखं प्लेन करून घ्यायचं आणि केक टीन आहे तो बघा, तुम्ही बघू शकता अर्धा असा भरलेला आहे. आता यावरती तुटी फुटी घालून घेतलेली आहे. आता जर तुमच्याकडे तुटी फुटी नसेल तर काजू बदामाचे काप घातले तरीही चालतील. केक टीन असा 3-4 वेळा मी टॅप करून घेतला आणि प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये इथं केक ठेवून घ्यायचा आहे. आता केक बेक होण्यासाठी इथं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे, कारण केक टीन असा आयताकृती असल्यामुळे मला कढईमध्ये बसत नव्हता, म्हणून या पातेल्यामध्ये बेक करणार आहे. आणि प्रीहीट पातेलं करून घेणं गरजेचं आहे, कारण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिव्ह व्हायला लागतो आणि जर आपलं भांडं जे प्रीहीट नसेल तर तो जास्त फुगत नाही. यासाठी केक बनवण्याच्या अगोदर आपल्याला केक ज्या भांड्यामध्ये बेक करणार आहे ते प्रीहीट करून घेणं गरजेचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा केक मी 40 मिनिटासाठी बेक करून घेणार आहे. 40 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असा केक बेक झालेला आहे. आता यामध्ये टूथपिक घालून पाहूया, तर पूर्ण टूथपिक यामध्ये गेलेली आहे आणि अगदी प्लेन अशी टूथपिक आलेली आहे, म्हणजे इथं केक आपला परफेक्ट बेक झालेला आहे. जर टूथपिक थोडी ओली आली तर आणखीन आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं केक बेक करायचा आहे. केक बेक करायला ठेवल्यानंतर 30 मिनटं होईपर्यंत आपल्याला केकच्या
प्रीहीट ठेवलेल्या भांड्यावरचं झाकण अजिबात काढायचं नाही. 30 मिनटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की थोडासा केक बेक झालेला आहे का. आता तयार केक मी इथं पूर्ण थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आणि केक थंड झाल्यानंतरच मी या केक टीनमधून काढून घेतला. बटर पेपर लावल्यामुळे अगदी सहज आपला केक टीनमधनं डिमोल्ड झालेला आहे. केकला लावलेला बटर पेपर सावकाश असा काढून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित इथं मी बटर पेपर काढून घेतलेला आहे. आता केक कट करण्याच्या अगोदर हा पूर्ण थंड झालेला असावा. जर गरम केक तुम्ही कट केला तर केकचे जास्त केक क्रम्स निघतात. यासाठी पूर्ण थंड झाल्यानंतरच केक आपल्याला कट करायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार केक इथं तयार झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा केक नक्की करून पहा. तुम्हाला दाखवते मी. अगदी छान सहज कट होतो आहे केक आणि केक आहे तो अगदी मऊ लुसलुशीत इथं आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा केक नक्की करून पहा. खूप कमी खर्चामध्ये अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत केक तयार होतो. रेसिपी ही खूप सोपी आहे. केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.